हे गाईज, वेलकम टू बॅक माय चॅनल विच इज अनिताज किचन. आज आपण बनवणार आहे शबनमी चीज कोफ्ता. यासाठी लागणार आहे चिकन. हे चिकन जे आहे हे ग्रेट करून घेतलेलं आहे, पूर्ण मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची, पुदिना, गरम मसाला टाकून आपण त्याचे असे बोल करून घेणार आहोत. असे बोल झाल्यावरती त्याच्यामध्ये आपण काय काय मसाले टाकणार आहोत. मी घेतलेला आहे मीठ, काळी मिरची पावडर, धने पावडर, पुदिना, हिरवी मिरची, लाल मिरची पावडर, गरम मसाला, टरबूज बी, बटर, चीज आणि मलाई. चला तर मग आपण पाहूयात आता ही रेसिपी कशी करायची. मी इथे करून घेतलेला आहे टरबूजचं बी आणि काजूची पेस्ट. आता ही आपण तेलामध्ये टाकूयात. या मिश्रणाला तेल सुटूपर्यंत आपल्याला सुंदर असं फ्राय करून घ्यायचं आहे. हे अशा प्रकारे याला फ्राय करायचं आहे आपल्याला तेलामध्ये. याला स्वतःलाच तेल सुटतं. हलकंसं ब्राऊन करायचं आहे आपल्याला. तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने हलवत आहे. स्पून खाली चिटकू द्यायचं नाही आहे. हे गॅस थोडासा बारीक करून कंटिन्यू त्याला आपल्याला स्पूनने हलवायचं आहे. आपल्या वाटण्याच्या भांड्यामध्ये आपण थोडंसं पाणी मिक्स करूयात, कारण खाली चिटकू नये, जास्त करपू नये म्हणून थोडंसं पाणी टाकून आपण अजून हे मिश्रण सुंदर असं चमच्याने हलवणार आहे स्पूनने. साध्या कढईतही करू शकता, नॉनस्टिक कढई घेतली तर बेटरच राहील. चला आता आपण नेक्स्ट प्रोसिजर पाहूया. ह्याच्यामध्ये आता आपण मसाला ॲड करूयात. गरम मसाला टाकूयात अर्धा टीस्पून, काळे मिरे टाकूयात अर्धा टीस्पून, धने पावडर टाकूयात अर्धा टीस्पून, लाल मिरची पावडर टाकूयात अर्धा टीस्पून आपल्या चवीनुसार, जसं तिखट आपल्याला पाहिजे तसं. मीठ टाकूयात चवीनुसार. हे सगळे मसाले आपण सुंदर असं मिक्स करून घेऊयात. छान भाजूयात आपण त्याला, की जेणेकरून सर्व मसाल्याची चव उतरेल. थोडं थोडं पाणी टाकत राहायचं आहे, अगदी थोडं थोडं. चला आता आपण याच्यामध्ये अजून पाणी टाकूयात. करीसाठी आपल्याला करी करायची आहे ना, त्यामुळे पाणी आपल्याला जास्त लागणार आहे. चिकनचे बॉल आपल्याला त्याच्यामध्ये शिजवून घ्यायचे आहे. चला आपण चिकनचे बॉल टाकून घेऊयात करीमध्ये. चिकनच्या बॉलवर थोडा थोडा मसाला आपल्याला स्प्रेड करायचा आहे आणि 10 मिनटासाठी हे झाकून ठेवायची आहे करी, जेणेकरून चिकन आतमधून शिजून येईल. चला गाईज, आपले 10 मिनटं झालेले आहेत. आपलं चिकन पण शिजलेलं आहे. आता यामध्ये आपण 1 स्पून मलाई टाकूयात. त्यानंतर आपण अजून 1 स्पून बटर टाकूयात यामध्ये. गॅस बारीक करून आपण याच्यावर आता चीज स्प्रेड करूयात, कारण की आपण ही जी डिश बनवत आहे ती आहे शबनम चीज बॉल. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी तुम्ही अनिताज किचन या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि लवकरात लवकर कमेंट करून सांगा तुमची रेसिपी कशी झाली. यावरती आता आपण टाकूयात बारीक चिरलेली कोथिंबीर. ही आली आपली रेडी शबनम चीज बॉल रेसिपी. ही तुम्ही लच्छा पराठासोबत खाऊ शकता, नॉर्मल पराठासोबत खाऊ शकता, चपातीसोबत पण खाऊ शकता. तर अशा प्रकारे रेडी झाली आपली शबनम चीज बॉल रेसिपी. लवकरच कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली.